अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी शब्दावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची तीच प्रभावी सेवा आपण बघणार आहोत। ती सेवा म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण। बघा, या सेवेमुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचेच फळ मिळते आणि ज्यांच्यासाठी ही सेवा करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आणि तेवढीच तुम्हाला फळ देणारी आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती ही मुळात खूप भाग्यवान असते, कारण की दत्त महाराज तिच्याकडनं इतकी प्रभावी सेवा करून घेत असतात। अर्थातच जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते तिचे सगळे दोष फक्त त्या पारायणामुळे नाहीसे होत असतात। मग तो वास्तुदोष असेल, तिला पितृदोष असेल, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या कुंडलिकेमध्ये अन्य ग्रहाचे दोष असतील, ते सगळे दोष गुरुचरित्र पारायणामुळे नाहीसे होतात। गुरुचरित्र पारायणामध्ये खूप मोठी ताकद आहे। त्या पारायणामुळे अशक्यही गोष्टी शक्य होतात, आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। पण बघा, गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की नियम आलेच। आता ते नियम पाळून आपल्याला ते पारायण करायचं असतं, पण असे काही दाई दादा आहेत की ज्यांना ते पारायण करण्याची इच्छा तर आहे पण त्यांना ते नियम पाळणं शक्य होत नाही। जसं की घरामध्ये लहान बाळ असेल, लहान मुलं असतील, प्रेग्नेंट महिला आहे, त्यांना जास्त काळ त्या बसू शकत नाही किंवा ते नियम पाळणं त्यांना शक्य होत नाही, जॉबमुळे नियम पाळणं शक्य होत नाही किंवा अन्य इतर कुठल्याही कारणामुळे ज्यांना गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणं शक्य होत नाही, मग अर्थातच काय की त्यांना इच्छा असूनही त्या ग्रंथाचं पारायण त्यांच्याकडनं होत नाही। मग त्या सेवेकरांनी तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे, ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। आता बघा, हा ग्रंथसुद्धा तितकाच प्रभावी संक्षिप्त श्री गुरुचरित्र म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथाची लहान आवृत्ती, संक्षिप्त आवृत्ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तितकाच प्रभावी आहे आणि तेवढंच फळ देणारी ही सेवा आहे। फक्त सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करावी। तर बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये तुम्हाला 7 अध्याय आहेत आणि हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला फक्त 35 मिनटं लागतात। मला तरी 35 मिनटंच लागतात, जास्तीत जास्त तुम्हाला 40 मिनिटं किंवा 45 मिनटं तुम्हाला लागू शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही। अगदी मोजके 7 अध्याय आहेत आणि अध्याय पण अगदी छोटे छोटे आहेत। तुम्हाला मी दाखवते। बघा, अध्याय पहिला इथे सुरू होतो, तर तो अध्याय इथे संपतो। असे छोटे छोटे अगदी 7 अध्याय आहेत आणि फक्त 35 मिनिटामध्ये आपला हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो आणि 35 मिनिटामध्ये आपल्याला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायणाचं फळ मिळत असतं। बघा, पण मन शुद्ध असणं, मन पवित्र असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। तर बघा, तुम्हाला आता हे पारायण तर करायचं आहे, आता हे पारायण कसं करावं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल, तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये, धार्मिक दुकानामध्ये ते ग्रंथ मिळतात, देवांची पुस्तके मिळतात, अशा दुकानामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल संक्षिप्त श्री गुरुचरित्र, किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रात सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल। नक्की आणा आणि ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होते त्यांच्यासाठी हा ग्रंथ तेवढाच प्रभावी आहे, अनुभव सिद्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायणाचं फळ देणारा हा ग्रंथ आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही या ग्रंथाचे किती पारायण करू शकता, तर अर्थात तुम्ही या ग्रंथाचे 1 पारायण करा, 3 करा, 5 करा, 7 करा किंवा 11 करा। पण असं म्हटलं आहे, या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो व्यक्ती या ग्रंथाचे 11 पारायणे पूर्ण करतो त्याला त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होत असतात। म्हणून जर तुम्हाला शक्य असेल 11 पारायणे करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। अगदी बघा, फार काही वेळ लागत नाही, 35 मिनटं लागतात आपल्याला वाचायला हा ग्रंथ आणि असं तुम्ही रोज हा ग्रंथ संपूर्ण वाचला 11 दिवसामध्ये तुमचे 11 पारायणे पूर्ण होतात आणि अर्थातच जेवढी सेवा कराल अर्थात तेवढं फळ तुम्हाला मिळणार आहे। आणि या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो व्यक्ती 11 पारायणे या ग्रंथाची पूर्ण करतो त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होत असतात। म्हणून मी म्हणेल की तुम्हाला जर शक्य असेल ना तर 11 पारायणे करा, पण जर नाही शक्य होतं अशा वेळेस तुम्ही 1ही पारायण करू शकता, 3 पारायण करू शकता, 5 करा, 7 करा, 9 करा, तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला किती पारायण करायचे, किंवा तुम्ही एका दिवसासाठी 1 पण पारायणाचं करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी करायची। आता पूजा मांडणी कशी करायची, तर अर्थात तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तुम्हाला पाटावर ठेवायची आहे। मूर्ती असेल तर अभिषेक करावा,
अभिषेक करताना दुधाने करा, पाण्याने करा, पंचामृताने करा. स्वामींची मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे. दत्त महाराजांची मूर्ती असेल तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रास जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. त्यानंतर मूर्तीची स्थापना तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर करायची आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. कलशाची तुम्ही स्थापना करू शकता आणि तिथेच तुम्ही हा ग्रंथ ठेवू आणि तिथेच पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही हा ग्रंथ ठेवू शकता. तर अगदी अशी साध्या सोपे पण तुम्हाला पूजा मांडणी करायची. ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती पण नाही, फोटो पण नाही, त्यांच्याकडे दत्त महाराजांसुद्धा फोटो नाही, मूर्ती नाही, मग अशा सेवकांनी काय करावं, तुम्ही एक छोटासा फोटो आणून ठेवू शकता किंवा तांदळाची रास करा, त्यावर सुपारी स्वरूप तुम्ही दत्त महाराजांची स्थापना करू शकता आणि ग्रंथास तुम्ही पारायण करू शकता. बघा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो, आपली श्रद्धा महत्त्वाची असते आणि जेवढ्या मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण कुठलीही सेवा करतो तर अर्थात त्याचं फळ आपल्याला तितक्याच पटीने मिळत असते. म्हणून लक्षात घ्या की कुठलीही सेवा करताना आधी आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण ती सेवा किती मनापासून करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या जवळपास स्वामींचं मंदिर असेल, केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर ठेवायची आहे आणि महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे, जी काही तुमची मनोकामना आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला घरी येऊन पूजा मांडणी वगैरे करायची आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गोत्र सांगायचं असतं. गोत्र माहीत नसेल तर अर्थात तुम्हाला कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि मी स्वामींची सेवेकरी आहे आणि मी आजपासून हे या ग्रंथाची एवढी पारायणे करत आहे असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि माझ्याकडनं स्वामी तुम्हीच हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि अशा रीतीने संकल्प सोडून तुम्हाला हे पारायण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर अर्थात पूजा मांडणी वगैरे कशी करायची तुम्हाला मी सांगितलं आहे. पूजा मांडणी करून जर तुम्हाला संकल्प करायचा, संकल्प केल्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची, म्हणजे पारायण वाचायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर बघा, जसं गुरुक्षेत्र ग्रंथाला नियम आहेत तसे एवढे नियम या ग्रंथाला नाहीत. या ग्रंथाला फक्त आपल्याला 2 ते 3 नियम आहेत. ते नियम पाळून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला नियम असा आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पारायण करायचं आहे. कारण की आपण दत्त महाराजांची सेवा करत आहोत आणि बघा, काही मिळवायचं असेल, काही इच्छा असेल तर नक्कीच आपल्याला काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि त्यासाठी जेव्हा आपण कुठली गोष्ट त्याग करून कुठलीही सेवा करत असतो तर नक्कीच आपल्याला त्या सेवेचं भरभरून फळ मिळत असतं. म्हणून त्यासाठी ते नियम असतात आणि ते नियम पाळणं आपल्याला आवश्यक आहे. दुसरा नियम असा आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि तिसरा नियम असा आहे की तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे आणि चौथा नियम म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचं काळं वस्त्र घालून तुम्हाला ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर हे 4 कडकडीत नियम आहेत तुम्हाला पाळायचे आहेत. त्यानंतर बघा, पुढचे काही छोटे छोटे नियम आहेत. ते म्हणजे तुम्हाला हे पारायण एकदा करायला बसल्यावर तुम्हाला मध्येच कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा मध्येच आसनावरून तुम्हाला उठायचं नाही आहे. कारण की बघा, हा ग्रंथ आपल्याला वाचायला फक्त आणि फक्त 35 मिनटं लागणार आहे, त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. म्हणून मध्येच कोणाशीही बोलू नका किंवा आसनावरून मध्येच उठू नका. अशा वेळेत बसा की तुम्हाला त्या वेळेमध्ये कोणीही डिस्टर्ब करणार नाही, अशी वेळ निवडा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. अगदी सकाळी म्हणजे पहाटे 3 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत वाचण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना शक्य होत नाही या वेळेमध्ये वाचणं, त्यांनी संध्याकाळी सुद्धा वाचू शकता. पण शक्यतो प्रयत्न करा की दुपारी 4 पर्यंत वाचून झाला पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचा नियम असा आहे की हे पारायण आपल्याला एक तर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे पारायण करायचं आहे किंवा पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे, उत्तर किंवा पूर्व. त्यानंतर बघा, तिसरा नियम असा आहे की वाचनासाठी एक ठराविक वेळ असावी. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसणार, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याच वेळेला तुम्हाला जेवढे तुम्ही पारायण करणार आहेत 7, 11, 3, 5 जेवढे तुम्ही पारायण करणार असाल तेवढे दिवस तुम्हाला त्याच वेळेला बसण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, 5-10 मिनटं इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही, पण शक्यतो ज्या वेळेला तुम्ही बसाल त्याच वेळेला बसण्याचा प्रयत्न करा. हा याचा नियम आहे. त्यानंतर या ग्रंथाचं पारायण आपल्याला सुचिरभूतपणाने करायचं आहे. म्हणजे तुम्ही सकाळी आंघोळ वगैरे झाली की तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा संध्याकाळी हातपाय वगैरे तोंड धुवून, म्हणजे जेव्हाही तुम्ही हा ग्रंथ वाचायला बसणार तर तुम्हाला हातपाय तोंड वगैरे धुवून मग तुम्हाला हा ग्रंथ वाचायला बसायचा आहे. अंगावर गोमूत्र शिंपडायचं, अख्ख्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. बघा, शेवटी हा गुरुचरित्रच ग्रंथ आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ म्हटला की तेवढा तो पवित्र असतो, त्यामुळे त्याचं पवित्र राखणे हे आपलं काम आहे. त्याचं बघा, पुढचा नियम असा आहे की हे पारायण करताना आपल्याला फक्त सात्विक आहार घ्यायचा आहे. म्हणजे बघा, जसं गुरुचरित्र ग्रंथाला खाण्याचे नियम आहेत की डाळी खायचं नाही, भात खायचा नाही, कडधान्य कुठलेही घ्यायचे नाहीत किंवा कांदा लसूण वर्ज्य आहे, तसं या ग्रंथाला नियम नाही.
या ग्रंथाचं पारायण करताना तुम्ही कांदा, लसूण किंवा डाळी, भातही तुम्ही खाऊ शकता. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी कांदा लसूण वर्ज करावा. पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी नाही केलं तरी सुद्धा चालेल, की असं या ग्रंथामध्ये काही सांगितलेलं नाही की कांदा लसूण वर्ज करा वगैरे. फक्त तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन किंवा मांसाहार तुम्हाला करायचा नाही. हा खूप मोठा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला हे पारायण सुरू असताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे, जेणेकरून दत्त महाराज आपल्याला आपल्या संकटपूर्तीच्या दृष्टीने काही ना काही संकेत देत असतात आणि त्यामुळे आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं असतं. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी झोपण्याचा प्रयत्न करा, की ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 पारायणे पकडण्याचा प्रयत्न करा. कारण की या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो कोणी व्यक्ती या ग्रंथाचे 11 पारायणे पूर्ण करतो आणि 11 प्रती दान देतो, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होतात. त्यांना शक्य आहे या ग्रंथाचे 11 पारायणे करण्यात नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, जेव्हा तुमचे हे पारायणे पूर्ण होतील, या ग्रंथाचे जेवढे पारायण करण्यास मी संकल्प केला आहे, तुमचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उद्यापन करायचं असतं. आता उद्यापन कसं करायचं, तर अर्थात तुम्ही एखादी जोडी जेव घालू शकता किंवा तुम्ही ब्राह्मण भोजन देऊ शकता किंवा तुम्ही सवाष्णींना तुम्ही जेव घालू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्ही 5 मुलं 5 मुली किंवा सवाष्ण भोजन तुम्ही देऊ शकता, ब्राह्मण भोजन तुम्ही देऊ शकता, ब्राह्मणांना तुम्ही घरी बोलून त्यांना तुम्ही जेव घालू शकता. तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला कसं अन्नदान करायचं आहे. पण आपल्याकडनं उद्यापन म्हटलं की काही ना काही अन्नदान घडलं पाहिजे, आपल्या घरी पात्र उठले पाहिजे, म्हणून आपल्याला उद्यापन करणं ही गरजेचं असतं. मग आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही एका सुवासिनीला जीव घाला किंवा तुम्ही जोडी जीव घाला किंवा तुम्ही 5 मुलं जीव घाला, 5 मुली जीव घाला किंवा तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला अन्नदान कसं करायचं आहे. तर अशा पण तुम्हाला उद्यापन करायचं आहे. फार काही मोठं नाही, आपल्याला जसं झेपेल आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या कृतेनुसार आपल्याला उद्यापन करायचं असतं. असं अजिबात नाही की खूप मोठा थाटमाट केलाच पाहिजे, खूप मोठा खर्च केलाच पाहिजे, असं अजिबात नाही. आपल्या क्षमतेनुसार आहे की आपल्याला कसं करायचं आहे आणि कसं नाही. त्यानंतर बघा, उद्यापन करताना अर्थातच तुम्हाला जेव्हा तुमचा संकल्प पूर्ण होईल, जेव्हा तुमचे हे पारणे वाचून पूर्ण होतील, आता गुरुपौर्णिमेचं तुमचं उद्यापन येणार असेल तर अर्थात सकाळी उठून सुचिर उठून तुम्हाला या ग्रंथाचं पारायण वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्थात तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो. आता नैवेद्य काय बनवायचा, तुम्ही पुरणपोळी नैवेद्य म्हणून बनवू शकता किंवा तुम्ही वरण भात भाजी चपाती घेवड्या शेंगाची भाजी तुम्ही करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पुरी भाजी करू शकता. तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला नैवेद्य काय बनवायचं आहे किंवा साधं वरण भात जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. आपल्या इच्छेनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे. आरती करायची आहे. आरती कोणती करायची, तर अर्थात सगळ्यात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची, त्यानंतर दत्त महाराजांची, त्यानंतर स्वामींची आणि आपल्या कुलदेवीची तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला अन्नदान करायचं आहे, म्हणजे उद्यापन तुम्हाला करायचं आहे. तर अगदी असं साध्या सोपे पण तुम्हाला या प्राण्याचं उद्यापन करायचं असतं. फार काही थाटमाट नाही, आपल्या इच्छेनुसार आपल्या कुलतेनुसार तुम्हाला हे सगळं करायचं आहे. बघा, आपल्याकडनं भरभरून सेवा घडली पाहिजे, त्यासाठी नक्कीच प्रयत्न करा. जेवढी तुमच्याकडनं सेवा घडणार आहे तेवढं तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे. तुमची कुठलीच सेवा ही कधीच वाया जात नाही. म्हणून लक्षात घ्या की जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. जरी गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही तरी सुद्धा मग तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही संक्षिप्त अशी गुरुचरित्र पारायण करू शकता, जेणेकरून तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचंच फळ मिळणार आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि अर्थातच काय दत्त महाराजांची कृपा आपल्यावर राहणार आहे. नक्की करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच गुरुचरित्रच पारायण करण्याचा प्रयत्न करा, कारण की तो ग्रंथ तेवढा प्रभावी आहे, तेवढी ताकद त्या ग्रंथामध्ये आहे. अशक्य गोष्टी शक्य फक्त आणि फक्त त्या ग्रंथामुळे होत असतात. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा. जेवढ्या सेवा आपल्याकडनं घडतात तेवढ्या कमीच आहे. आपल्या संसारासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी या सगळ्या सेवा आपल्याला एक ना एक दिवस फळ देऊन जाणार आहे. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.